आणि हे मुलीचं खरं लक्षण नाही. तर आचार्य म्हणतात कोण मुली फुलं चढवण्यात, कोण फुलं उधळून घेण्यात जय जयकारात आनंदी मानतात, स्वतःवर ओढून घेतात, कशात प्रत्येकाचा आनंद नाही राहतात, तर आनंद मानतात. ते सारे कशाहीच आहे, ते सारे कशाच आहे. मुलीचा धर्म तर 28 मूलगुणाचे पालन करणे. म्हणजे तुमच्यापासून आम्ही प्रत्येक बाबतीत वेगळं करतो. आम्ही तुम्हाला काही सांगणं किंवा हट्ट धरणं हेच चुकीचं आहे, दोषच करतो. पण काही वेळेला चालवण्यासाठी करावं लागतं. म्हणजे धर्म प्रभावण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला हे शास्त्राने देते, हे घे अमुक फोटो बनवून दे, हे धर्म प्रभावण्यासाठी काही वेळेला करा, पण त्याला सुद्धा लिमिट. पण त्याच्यामध्ये उद्देश काय असतो की महाराजांनी सगळ्यांच्या समोर जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पुरा. तो जर संकल्प आम्ही पुरा केला नाही आणि तुमच्या अडचणीला घेऊन आपण तो संकल्प सोडला तर लोकांची दृष्टी काय होते, हे महाराज संकल्प सर पडायचा लक्षात येते. आणि तो संकल्प मला सगळ्या गोष्टीपेक्षा महत्वाचा असतो, हे तुम्ही समजून घ्यायला. तर हे साधका तोपर्यंत मुनी बनू नको जोपर्यंत म्हणा हा माझा, हा तुझा भेदभाव, तोपर्यंत मुनी बनू नको. आता ते आमचे सुख साहेब त्यांनी त्यांच्या घरातल्या लोकांना सांगितलं मी दीक्षा घेतल्यानंतर कुणी माझ्या समोर यायचं नाही, आणि आले तरी गप्प बसायचं, माझ्याशी काय बोलायचं नाही, घरचा विषय कुठं काढायचा नाही, घरचा विषय काढायचा नाही. हे पण धर्म बंधूच असतात नाही, घरचं असेल की नाही धर्म असू दे, पण विषय काढत घरचे विषय काढायचे काढायचं आलं तर चालते. या पण जे जवळ करू नका, किंवा हे माझे महाराज, हे माझे मालक, ते पूर्वीचे, असा विषय नको. म्हणजे आमच्या नकळत तुम्ही तिकडे काय पण बोला, म्हणून आम्ही म्हणतो आमचा जय जयकार पण आमच्या समोर करू नका. का ते आम्हाला चढवण्यासारखं होतं, आमच्या मनाचा तोल जातो तिथे. बघा माझं किती जय जयकार करतात, ते अहंकारावर कारण. मग आम्ही नसताना तुम्ही काय करायचं बदल करा, पण आमच्या समोर आम्हाला गरज चढेल असे काही करू नका. तर म्हणून हे साधका तोपर्यंत मुली बनू नको जोपर्यंत हा माझा तुझा हा भेद तुझं संपत नाही. हा रागद्वेष रूपी परिग्रह उतरल्याशिवाय मुली सोबत नाही. पूर्व संस्कार न सुटल्याने स्वपराचे नुकसानच नुकसान. एक अशी व्यक्ती नव्हती, एक अशी व्यक्ती मुनी झाली जिला प्रतिमेचा द्वेष होता. कशाचा? आणि मुनी झाली. असाच तो मुनी झाला जिनालयाकडे जात नव्हता. जेथे जिन मंदिर नाही तेथूनच आहाराला उठू लागले. म्हणून आचार्याने कोणाही व्यक्तीला दीक्षा न देता कमीत कमी 6 महिने आपल्याजवळ ठेवून त्याची परीक्षा करून मगच दीक्षा द्यायची. पण काय होतं, आचार्य पदाचा मोह, त्यामुळे काय होतं, संघ वाढवला जातो. जे येईल त्याला नाराज नको करायला, त्याचं वय बघितलं जात नाही, त्याची कसोटी घेतली जात नाही, आणि मग दीक्षा देते. मग ते म्हणजे हसू कोणाचं होतं, धर्माचं हसू. कारण वय नाही, तुमचे पालन करण्याची शक्ती नाही, तुम्हाला सामायिक करण्याची, ताट बसण्याची शक्ती नाही, मग तुम्ही त्याला उलट दिलं हसू कोणाचं. हे जन्मने असेच असतात, धर्मात असतात. पण प्रत्येक बाबतीत मग ते आचार्य असो, आमच्यासाठी मुली असो किंवा सर्व असो, आपला विवेक जागृत ठेवला. त्याला सतसत विवेक बुद्धी म्हटलेलं. प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही जाणून बघून निर्णय घ्यायचे. खऱ्याला खरंच म्हणायला शिका, पण दुसऱ्याच्या दबावाला बळी येऊन तिथं खरं म्हणू नका. खोट्याची प्रशंसा करू नका. मग खोटं कार्य करणारा किती मोठा असू दे, त्याच्या मोठ्यापणाला बळी जाऊन बघा किती चांगले म्हणून असं तुम्ही म्हटलं तर तुमचं कशा सांगता, कशा तुम्ही चढता तुमचं. तर व्यक्तीला दीक्षा न देता कमीत कमी 6 महिने आपल्या जवळ ठेवून त्याची परीक्षा घेऊन मगच दीक्षा द्या.
म्हणून आपलं व्रत घेताना सुद्धा लोक घेतात म्हणून व्रत घेऊ नका, की माझी तयारी आहे की नाही बघा. एखादं व्रत तुमचं कमी असलं तरी चालेल, पण जे आहे त्याचं मी पालन करतोय का. आचार्य अमृतचंद स्वामी म्हणतात, हे माता भगिनींनो, बरे या पर्यायात आपण काही नाही केलं, बरे या पर्यायात आपण काही नाही केलं, परंतु पर्याय परिणती पा, पर्याय परिणती पा, की मी आता इथून कुठे जाणार. मला तुम्ही आता स्वयंपाकघरात आहात, घरात तुमची 10-12 माणसं आहेत, 7-8 माणसं आहेत, पण स्वयंपाकघरात आपण जर पुरुषात वेळेवर केलं नाही, वेळेवर चूल पेटवली नाही, तर 10 वाजता 12 वाजता काय होईल हे पोरे शाळेत जाताना किंवा मालक दुपारी आल्यानंतर शेतातून दुकानातून आल्यानंतर काय परिस्थिती होईल ती परिणती पहा. मी कसं वागतोय त्याची परिणती तुमच्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे की नको. मागे हा विवेक, म्हणून कोण सांगतं तसं न वागता तुमच्या सतत विवेक बुद्धीला, म्हणजे तोच तुमचा ज्ञानचक्षु, तोच तुमचा त्या ज्ञानचक्षुला साक्ष ठेवून योग्य तो निर्णय आपल्या प्रत्येक मन वचन कायच्या क्रियेला व्हायला पाहिजे. तर मग ती क्रिया तुमच्या धर्माला लागणार नाही, तर मग तुमचा आदर. म्हणून काय म्हणतात की पर्याय परिणती पहा. भविष्यात जेव्हा पुरुष पर्याय प्राप्त होईल तेव्हा प्रथम भावलैंगिक श्रमण बघा. काय म्हटलेलं म्हणजे परिणामाची निर्मिती करा, की समजा तुम्हाला दीक्षा घ्यायची, हरिका माताजी व्हायचंय, तर मी हरिका माताजी होण्यासाठी मला काय काय केलं पाहिजे, कसं विचार केला पाहिजे, शेजारी पाजाऱ्याबद्दल, घराबद्दल, खाण्याबद्दल, पिण्याबद्दल, राहण्याबद्दल काय काय विचार मी केलं पाहिजे, हे भाव ते तयार करा. म्हणून काय म्हटलेलं, भावलिंगी श्रमण बना. हे की नाही, कपडे उतरण्यापूर्वी रागद्वेष रूपी परिग्रह उतरतो. आचार्य म्हणतात भव्यात्मक शक्ती, सामर्थ्य आणि श्रद्धा हे दोन्ही विषय भिन्न आहेत. काय म्हटलं, शक्ती, सामर्थ्य आणि श्रद्धा हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हे दोन्ही विषय भिन्न आहेत. आपलं सामर्थ्य कमी असलं तरी हरकत नाही, शरीर सामर्थ्य कमी असलं तरी हरकत नाही, परंतु आपलं बोलणं श्रद्धापूर्वकच झालं पाहिजे. मी जे काही करू शकतो तेवढंच बोला, नाहीतर महाराजांना रागेल म्हणून खोटं आश्वासन देऊ नका, खोटं बोलू नका. आणि खोटं बोलल्यानंतर काय होतं ते पडले तिथे पाहिजे. कुणाला घाबरायचं नाही, हे स्पष्ट आहे, महाराज मला जमत नाही, मी आज नाही उद्या करतो, नाहीतर मला जमत नाही, स्पष्ट बोला. पण तुम्ही जमतो म्हणतात, मग तसं आम्ही संकल्प करतो, आणि मग संकल्प केल्यानंतर मग दोष कोण कळले गेले. म्हणजे तो पूर्ण नाही झाला, मग त्याच्यासाठी आम्हाला आमच्या आचरणासाठी सारी घ्यावं लागतं, मग ते तुम्हाला आवडत नाही. पण त्याच्यासाठी कशासाठी झालं ती परिणती पहा. पूर्वीचं कारण काय आणि आताचं कारण काय आणि उद्या काय. म्हणून जिनाड्याकडे पुढे आलो नाही काय, तर कमतरता पाहून जिनशासनाला कमी लेखू नका, पण श्रद्धापूर्वकच कार्य करा, हे जे मी करू शकतो. कारण प्रत्येकाचा क्षयोक्षम शारीरिक क्षमता कधीच एकसारखी नसते. तोच ज्याचा त्याचा कर्माचा खेळ, तीच प्रत्येकाची कार्यलब्धी आहे. काय काललब्धी आहे. तुमची प्रत्येक वेळा काल चांगली होती, आज नसणार, उद्या कदाचित अजून चांगली असेल, हे वेगळे. मग त्याच्यानुसार कार्य करा, त्याच्यानुसार संकल्प करा, त्याच्यानुसार लोकांना शब्द द्या. हा ज्याचा त्याचा कर्मखेळ आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून कर्मखेळ खेळा आणि तसं तयार होतं. तुम्हाला जो खेळ प्रावीण्य मिळवायचं आहे त्याची बरोबर प्रॅक्टिस करता येईल. तसंच आम्ही ही प्रॅक्टिस आता चालू केली, कारण आम्हाला सगळे खेळायचं त्याच्याबरोबर.
कुस्ती खेळायची आहे, बरे शरीराने नाही पण मनाने भाव तयार आहे, परिणामाचे निर्णय. आपल्या कमी लेखू नका. जो तो ज्याचा त्याचा कर्म खेळ आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्यांना तीव्र कषाय रोग जडला आहे त्यांना चारीचं पालन कठीण आहे, परंतु ज्याने विषय कशावर विजय मिळवला, कशावर विषय कशावर विजय मिळवलेला आहे असे अरिहंत वीर, असे अरहंत वीर. माझ्या घड्याळाकडे माझं लक्ष नाही बरं का. तुमची वेळ झाली सांगा महाराज आमची वेळ झाली म्हणून मी घड्याळ आणलेलं आहे. तर आपली ताकद श्रद्धेने निर्माण करून सहजपणे चारित्र्याचे पालन करतात. तुमचं श्रद्धा मला काय झालेलं मग आपोआप शांत होतं की नाही. पण तुम्ही जर म्हणता मला काहीतरी झाले डॉक्टरकडे जायला पाहिजे म्हणजे ही निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा. मग तुम्ही कुठली सकारात्मक ऊर्जा वाढवायची का नकारात्मक? सकारात्मक. मला काय झालं, मी भगवंत आहे, मी अनंत स्वरूप आहे, सगळ्यांना शत्रूंना नष्ट करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. तर ही ताकद म्हणजे ही श्रद्धा, त्यालाच सम्यक दृष्टी म्हणतात. बरोबर आहे. तर आपली ताकद श्रद्धेने निर्माण करून सहजपणे चारित्र्याचं पालन करतात. हेच सम्यक दर्शनाचं खऱ्या देवगुरु शास्त्राच्या श्रद्धानाचं फळ आहे. आज पंचम काळात अनेक रेल्वे रुळावरून घसरतात, तक्रार होतात, लोक मृत्युमुखी पडतात. याचा अर्थ संपूर्ण रेल्वे खराब आहे का? जिथं ऍक्सिडेंट होतो तर तिथल्या त्या लोकांच्या कर्माचा तो खेळ आहे. एखादं गावातच प्रलय येतो, दुसऱ्या गावात कोरडं राहतं का? त्या गावच्या समूहाने मिळून काहीतरी काम केलेलं असतं गावच्या. आणि जर तुमचे एकटं असेल तर तुमचे एकटंच घर जळतं, कधी कधी बाजूच जळत नाही. त्याला कारण ज्याचं त्याचे कर्म, ज्याची त्याची कर्म लिहिलं. तर असं नाही, कारण आज सुद्धा भारतातले जास्तीत जास्त लोक विश्वासाने रेल्वेमधून अगदी झोपून प्रवास करतात. रेल्वे सारखा आराम प्रवास कशात नाही, विमानात सुद्धा नाही. कधी उडून जायचं नाही, ते विमान उडत तर तुम्ही उडून जायचं. तर त्याचप्रमाणे जैन शासन अजून 18,500 वर्ष, किती 18,500 वर्ष श्रमण मुनिमार्ग चालतच राहणार. 18,500 वर्ष आजपासून चालू राहणार. म्हणून आपण श्रद्धेने जिने भगवंतासमोर त्यांच्यासारखे निर्मल होण्यासाठी, त्यांच्यासारखं निर्मल होण्यासाठी नतमस्तक होऊन भावना केली पाहिजे. नतमस्तक होऊन भावना केली पाहिजे की भगवान आपल्याप्रमाणे आमचाही पुरुषार्थ, काय आपल्याप्रमाणे आमचाही पुरुषार्थ निर्मळ निर्मल हो, परिपूर्ण हो, भावना भावना अशी. तुम्ही काय म्हणायचं, हात जोडाने म्हणा, हे प्रभू, हे भगवान आपल्याप्रमाणे आमचाही पुरुषार्थ निर्मळ निर्मळ हो, परिपूर्ण हो, याच भावनेने माझी सर्व कार्य सिद्ध होणार. भावना निर्माण करा. तर भावना भावना असेल, जशी तुम्ही भावना करताय की नाही तसे अनेक भावजन निघून जातात की नाही. तिलोय पद्धतीमध्ये येथे ऋषभाचार्य म्हणतात, जोपर्यंत या भारत भूमीवर चतुर्विध संघ आहे. चतुर्विध संघ म्हणजे कुठला कुठला? चतुर्विध संघ आहे तोपर्यंत अग्नी आहे, तोपर्यंत अग्नी आहे. ज्या दिवशी चतुर्वेद संघाचा लोप होईल त्याच दिवशी अग्नीचा पण लोप होईल.
आहे की नाही, ते शेवटच्या मुलीच्या हातातला ग्रास आहे की नाही, कोण घेऊन जाणार, तो कुठला राजा, तो कलिराजा ना, कलिराजा ते कर म्हणून हातातला घास घेऊन जाणार. आणि त्या दिवशी अग्नीचा लोप होईल, 6वा काळ प्रारंभ होईल. कुठला काळ प्रारंभ होईल, तर आता ही जो तुम्हाला संधी आहे पंचम काळ, तुम्हाला 6व्या काळात कुठलंही तप नाही, काय नाही, अंगावर कपडे नाहीत, काय नाही, सगळ्या त्या कुत्र्या मांजरासारखं नांगडं फिरायचं आणि सगळे कोळशासारखी काळी शरीर, ती पण किती, माणसाचं शरीर 1.5 फूट, किती, हा 1.5 फूट, आणि मग ते कुत्री मध्ये किती, एवढी झुरळ फिरल्यासारखे. आणि ते सगळं तुम्ही आम्ही सगळे काळे फूट, खायला नाही, प्यायला नाही, एकमेकाला ओरबडायचं, झाडा पाला दिसायचं, ओरबडायचं आणि खायचं. 31,000 वर्ष काय नाही, 21,000. हा, तो 21,000 वर्षाचा आहे, पुढचा पण येणार 21,000 वर्षाचा. ते 2 काळ आहेत सिस्टमचे लागोपाठ, 42 लागोपाठ आहे. मग आता एक पंचम काळातच आपण काहीतरी तप करू शकतो. बरे तुम्ही ते 1 तासाचं तप केलं तरी ते तुम्हाला पुण्याचं, तीच तुमची संधी आहे. म्हणून तुमच्या तपाला 5 मिनिटांनी चालू करून 1-1 मिनिटाने वाढवा, आठवड्याला 1 मिनिट वाढवा. किती, वर्षाचे 52 आठवडे आहेत की नाही. तुम्ही आज 5 मिनिटाचा संकल्प करा, तुम्ही 5 मिनिटं शांत बसणार, फक्त शांत बसा, कुठलं कार्य नाही, मन जाते तिथे जाऊ, फक्त डोळे बंद, तोंड बंद. पण बसताना सगळं अनुकूलता करून बसा. एकदम थंडी पक्षीवर बसू नका, डाचामध्ये तिथे बसू नका, पण आडावड्या तिथेही बसू नका. शांतपणे आतमध्ये तुम्हाला पाहिजे जसं वातावरण पाहिजे तसं घडवा तुम्ही आणि तिथं बसा. पण 5 मिनिटं मी आणलं, पण त्यासाठी गरज आणि तिथे 5 मिनिटं 5 वेळा तर आधी उद्या 5 वेळा, उद्या 5 वेळा, असं 5 दिवस 5 वेळा. किती, नंतर 1 मिनिट वाढवा, 6 दिवस 6 वेळा. शक्य आहे की नाही. आणि मग 1-1 दिवस तेवढ्या टप्प्याने वाढवा, म्हणजे वर्षभरात 1 तासभर आपण शांत बसू शकतो रे. आणि तासभर तुम्ही शांत बसलात, असं किती कर्माची नियोजन झाली, सगळे मागचं सगळं पापमळ सगळं धुवून निघून जात. सहज सोपा उपाय. पण आम्हाला, आम्ही शिकलो जाणार, गिरणाला जाणार आणि आमच्याकडे पैसे कमी, विमान जाणार, जा आम्ही नको म्हणत. पण तिथं जाऊन तरी सांगितलं बसत, तिथं जाऊन तरी, पण तिथे गेल्यावर तर मार्केटमध्ये हिंडायचं, जायचं ते वर चढून जायचं, आल्यानंतर जमलेलं असतंय, खायचं आणि झोपायचं, आणि नंतर उठलं की मग तिथल्या मार्केटमध्ये काय केलं, शिकत गेलं. जाऊ नका आमचा म्हणणं नाही, जरूर जा, पण तिथनं येताना काहीतरी चांगलं घेऊन या, चांगली सवय घेऊन या, चांगला नियम घेऊन या, आणि त्या नियमाचं पालन करा, आणि तो नियम लिहून ठेवा. मी भगवंतांच्या साक्षीने हा नियम घेतला, मी 5 मिनिटे शांत बसण्याचा आहे की नाही, तेवढं. मला किती वाजले, 4:45. प्रभु देव तुम्हारे